तुम्ही खूप पेचात पाडलेलं की मी कोणाचं नाव घेऊ, ते कळलं मला. ते या दोघांच्या देखील असं एकमेकांकडे नजरा झाल्या की कोणाचं तुझं नाव. मायथॉलॉजी म्हणजे मला खूप आवडते मायथॉलॉजी ऑनेस्टली, कारण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आपली मायथॉलॉजी तर इट इज प्रॉब्ली द मोस्ट इंटरेस्टिंग मायथॉलॉजी एनिवेअर. तर मला खूप आवडते. पण विश्वास आहे की नाही, मला वाटतं की थोडी गोष्टी अशी आहे मायथॉलॉजी म्हणजे ज्याच्यावर मी विश्वास करू शकतो. काही गोष्टी अशी आहे की ज्याच्यावर विश्वास नाही करू शकत. तर असं मिक्स्ड आहे, मिक्स्ड बॅग. मी थोडंसं मिक्स बॅग आहे या बाबतीत, थोडंसं मिक्स बॅग झालोय. कायमस्वरूपी लक्षात राहील. आणि मी आणि सागर सर जेव्हा समोरासमोर येतो तेव्हा त्यांनाही हे कळतं आणि मलाही हे कळतं की त्यांना कळलंय की आता नाही ओरडायचंय आपल्याला, आता आपण ओरडू नाही शकत. सो ते एक ती त्यांची सवय होती. पण दॅट इज सो स्वीट ऑफ हिम की त्यांनी मला त्रास होतो म्हणून नंतर ती सवय त्यांची कमी केली आणि ओरडणं कमी केलं. हॉटेलमध्ये रूपांतर केलं होतं आणि तिथे आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं आणि ऍक्टर्स, मी म्हटलं नाही ना मी एकटी राहणार वगैरे. त्यांनी मग तिथे एक रूम नव्हती त्या याच्यात, ते सगळे जिथे होते तिथे रूम नव्हती. मग त्यांनी मला त्या हवेलीच्या दुसऱ्या बाजूला रूम दिली आणि मी फार एकदम एक जोरात की मला एकटीला राहायचं वगैरे. मी गेले त्या रूम मध्ये. त्यांनी रात्री 1:30 वाजता वगैरे चेंज केली मी रूम. रात्री 1-1:30 वाजता त्यांनी मला रूम मध्ये सोडलं, दार उघडून दिलं. त्या दाराला लॉक नाही. दार उघडल्या आतमध्ये एक तर ह्यूज रूम, 2-2 AC. त्यानंतर मी खिडकीचा असा पडदा होता ना, पडदा बाजूला केला आणि बाहेरून काळं कापड लावलं होतं खिडकीला. तिथेच मी एक तर गार. त्याच्यानंतर मी बेडवर बसले मध्यभागी अशी आणि मी माझे दोन्ही फोन काढले. माझ्याकडे एक एक्स्ट्रा नंबर असतो इमर्जन्सी घरच्यांसाठी. दोन्ही नंबर काढले, दोन्ही नो सर्व्हिस. आता मी कोणाला फोन करू? धड. पण इथून आलेला हा सिनेमा आहे. पण तरी आपल्या आयुष्यात जर अशी कधी गोष्ट घडली, आता ती गोष्ट पण मला असं स्पष्ट सांगता येत नाहीये. लाईफला थोडं रिलेट करते का? नाही, अजिबात नाही. ही पूर्णपणे काल्पनिक आहे. बरं. नमस्कार, मी यामिनी. प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जीवन आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू. पण समजा ह्या दोन्ही बाजू कधी समोरासमोर आल्या तर? हा प्रश्न जसा मला पडला तसा अनेक प्रेक्षकांना देखील पडलेला आहे. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझ्या सोबत आहे समसारा या सिनेमाची संपूर्ण टीम. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून. माझ्यासोबत इथे सायली संजीवी दिसतेय, ऋषी सक्सेना आहेत, सागर सर आणि पुष्कर सर जे निर्माते आणि डिरेक्टर आहेत. तुमचं देखील मनापासून स्वागत आहे. सुरुवातीला आधी प्रश्न सायली आणि ऋषी तुम्हालाच, की इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र मराठी सिनेमामध्ये तुम्ही आम्हाला दिसणार आहात. डेली सोपचा एक काळ वेगळा होता आणि आता सिनेमाकडे तू वळलेली आहेस. दोघांनी एकत्र काम केलेलं आहे, मोठ्या पडद्यावर दिसणार आहात. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. तुझी जर्नी कशी होती ऋषी सोबतची आणि या सिनेमासाठी तू नेमकी हो का म्हणालीस? सगळ्यात आधी थँक्यू सो मच. कारण सगळ्यांनाच माहिती की प्लॅनेट मराठीशी एक वेगळं असोसिएशन आहे आणि प्लॅनेट मराठी बरोबरचा कुठलाही इंटरव्ह्यू असेल किंवा काही गप्पा असतील तर फार मजा वाटते आणि खूप बरं वाटतं. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि या सिनेमासाठी हो म्हणाले कारण या सिनेमाची गोष्ट फार छान होती. तर ती सागर सरांनी मला त्याचं एक एक्झाम्पल म्हणून कसं दिसेल असं एक 2 मिनिटाची 3 मिनिटाची क्लिप, एक रेफरन्स व्हिडिओ घेऊन एक मला करून दाखवली होती. तर एवढे कष्ट घेऊन एक तर हे बनवणं, याच्यासाठी खूप कष्ट लागतात. कारण एक 100-150 सिनेमे बघून त्याच्यातले रेफरन्सेस घेऊन तुम्हाला ते एक काय म्हणू आपण, काइंड ऑफ एक क्लिप तुम्ही जी बनवता, डेमोच म्हणायला लागेल त्याचा किंवा असं काहीतरी. तर त्याच्यात त्याला खूप मेहनत लागते आणि त्याच्यावरून आम्हाला समजायला खूप सोपं जातं की कशा पद्धतीने आपण दिसणार आहोत आणि काय आपण काम करणार आहोत. सो ते झाल्यानंतर तर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कारण खूप सुंदर स्क्रिप्ट आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती. त्याच्यामुळे गोष्ट ही याच्यातला सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट आहे मला असं वाटतं. आणि त्याच्यानंतर मेन लीड साठी विषय चालू होता. तर ऋषीच्याही नावाची चर्चा झाली आणि मग त्याच्याबरोबर काम करायला मिळेल हाही एक वेगळा आनंद होता.
आणि इतक्या वर्षानंतर ची प्रोसेस म्हणजे इतक्या वर्षानंतरची कामाची प्रोसेस मधल्या काही काळात आम्ही ऑफकोर्स मित्र तर आहोतच, त्यामुळे आमची भेटगाठ होत होती. पण कामाच्या बाबतीत आम्ही सुद्धा खूप ग्रीडी होतो की आम्हाला दोघांनाही एकत्र परत छान काम करता आलं पाहिजे आणि चांगल्या प्रोजेक्ट मध्ये काम करता आलं पाहिजे. सो मला असं वाटतं की संसाराच्या निमित्ताने ते जुळून आलं. आम्ही दोघांनी एकत्र काम करणं आणि चांगल्या प्रोजेक्ट मध्ये आणि चांगल्या टीम बरोबर काम करणं हे जुळून आलं. सो थँक्यू यांना. आता या निमित्ताने हे दोघं पहिल्यांदा आता आमच्या बरोबर इंटरव्ह्यूला आहेत, त्यामुळे ही संधी साधून मी त्यांना थँक्यू म्हणते दोघांनाही. फार मजा आली आणि खूप मेहनत घेतली सगळ्यांनीच आणि विशेषतः दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी. बरोबर, त्यांची खरी मेहनत असते. दे आर द बॅकबोन ऑफ एव्हरी मूवी. मला ऋषीकडे यायचं. ऋषी, सुरुवातीचा जो तुझा काळ होता मराठी इंडस्ट्री मधला, तुझं मराठी इतकं पॉवरफुल नव्हतं. माझ्या समोर जो नाही मला आता हे चित्र थोडं बदललेलं दिसतं की माझ्या समोर जो ऋषी बसलेला आहे, मला आता असं वाटतं की पूर्ण जो मराठमोळा ऋषी सक्सेना बघायला मिळतो. तुझं मराठी खूप छान झालेलं आहे. आता आपण संसाराकडे वळूयात की जेव्हा संसाराचा जॉनर थोडा वेगळा आहे. सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप वेगवेगळे सिनेमे येत आहेत आणि एकापेक्षा एक आहेत. अशा ह्याच्यामध्ये हा वेगळ्या जॉनरचा सिनेमा तुझ्या समोर जेव्हा आला, तुझी प्रतिक्रिया काय होती? तू कसं त्याला होकार दिलास? मला असं वाटतंय की मी सागरने मला नरेशन दिलं आणि मला नरेशन खूप आवडलं. त्याने मला क्रिस्टल क्लिअर नरेशन दिलं होतं. म्हणजे बहुतेक त्याने खूप नरेशन दिलं असेल त्या तोपर्यंत, म्हणून क्रिस्टल क्लिअर नरेशन होतं आणि मला नरेशन खूप आवडलं. प्लस ऑन टॉप ऑफ दॅट फिल्म वेगळी आहे, म्हणजे कॉन्सेप्ट वेगळा आहे आणि मला काहीतरी वेगळं करायचं होतं. तर दॅट वॉज अ व्हेरी बिग प्लस पॉइंट. म्हणजे म्हणून मी हो म्हणालो. मग मला म्हणजे त्याने मला सांगितलं की सायली इज गोइंग टू बी पेड अपोजिट टू यू. तर माझ्यासाठी अगेन एक खूपच मोठा प्लस होता की आम्ही एकत्र काम करणार आहोत आणि स्टोरी वेगळी आहे. दिस इज नॉट द रेग्युलर सिनेमा जे मराठीत चालू आहे, तसं नाहीये. कारण मराठी सिनेमा खूप, म्हणजे मराठी सिनेमामध्ये खूप एक्सपेरिमेंट्स होतात आणि स्टोरी बद्दल, म्हणजे टेकिंग बद्दल खूप एक्सपेरिमेंट्स होतात. पण अशा सिनेमा झालेला नाहीये. कोणीही असं स्टेप घेतलेलं नाहीये अजून. व्हीएफएक्स झालेला आहे, व्हीएफएक्स खूप वापरलेला आहे मराठी सिनेमामध्ये, पण आजकाल तर आपला टेलिव्हिजन मध्ये पण होतो. पण ज्या पद्धतीने सागरनी वापरलाय किंवा आम्ही या सिनेमात वापरलेला आहे, खूप व्हीएफएक्स आहे. म्हणजे व्हीएफएक्स डॉमिनंट फिल्म आहे तसं म्हणायला हरकत नाही. तर तसं काहीही झालेलं नाही अजूनही. तर आय वॉन्टेड टू डू समथिंग डिफरंट आणि म्हणून हो म्हणालो. आता सागर सरांकडे येते. सागर सर, ऋषी आणि सायली दोघांनी देखील सांगितलंय खूप युनिक अशी स्टोरी बघायला मिळते आणि या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही भूमिका तुम्ही बजावलेल्या आहेत. तर ही संकल्पना नेमकी कशी सुचली तुम्हाला? म्हणजे लेखन मध्ये अजून 2 लोक आहेतच. पटकथामध्ये समीर मानेकर म्हणून आहे आणि स्टोरीमध्ये विश्वेश वैद्य आणि समीर मानेकर पण आहे. स्टोरीची सुरुवात म्हणजे आता हे परत परत बऱ्याच वेळेस सांगावं लागतं की स्टोरीची सुरुवात झाली की आम्ही काहीतरी लिहत होतो आणि ठरवलं की फिल्म आता इंडिपेंडंट बनायचं, फिल्म बनवायची. आणि तर स्टोरीची सुरुवात अशी सुचली की मी इंस्टाग्रामवर एक लेडीचा फोटो बघितला जी प्रेग्नेंट होती आणि मी त्यांना सांगितलं की देअर इज अ प्रेग्नेंट लेडी, सो आपण याच्यावर खेळूया. आता एक कॅरेक्टर मिळालंय, आता त्याच्यावर आपण, दॅट्स इट. तो पॉइंट होता जिथे ही पिक्चर सुरुवात झालं, म्हणजे पिक्चरची लेखनाची सुरुवात झाली. आणि मग लेखन करता करता ऑफकोर्स आता इंडिपेंडंट डायरेक्टर बनायचंय, तर मग लेखनानंतर ते दिग्दर्शनाचं वगैरे ती सगळी जबाबदारी म्हणजे मीच घेणार होतो. त्या हिशोबाने ते सुरुवात झाली सगळ्या गोष्टींची. बरं, पुष्कर सरांकडे येते. पुष्कर सर, मराठीमध्ये जसं मी मगाशीच म्हणाले की सध्याच्या घडीला एकापेक्षा एक दमदार सिनेमे येतात. अशा परिस्थितीमध्ये अशा जॉनरचा सिनेमा आणणं कितपत रिस्क होतं? रिस्क तसं पहिले वाटत नव्हतं. जसं सगळे मित्रच आहेत, म्हणजे डायरेक्टर इज माय फ्रेंड, म्युझिक डायरेक्टर मित्र आहे, आम्ही सगळे कॉलेजचेच मित्र आहात. म्हणजे बरं, तर पहिले असं होतं की ठीक आहे, कुछ कर लेंगे, कुछ हो जाएगा कर लेंगे टाईप मध्ये. आणि जसं जसं डेट जवळ येते तसं तसं थोडं वाटतंय की
थोडंसं टेन्शन आहे. पण जेव्हा मी मूवीचा ट्रेलर बघतो किंवा टीजर बघतो किंवा एखादा ग्लिम्स बघतो, सगळं टेन्शन दूर होऊन जातं. कारण की असा चित्रपट फर्स्ट क्रिएचर फिल्म मराठी इंडस्ट्रीमध्ये आली नाही. त्याच्यामुळे टेन्शन मुक्त होऊन जातो ऑटोमॅटिकली. वाव. मला या संपूर्ण टीम विषयी सांगा, तुमच्या हे नेमकं कसं काय जुळून आलं? म्हणजे एकाच कॉलेजमधले सगळे लेखन पण तिथले, लेखक पण तिथलाच, डिरेक्टर पण तिथलाच, प्रोड्युसर पण तिथलाच, हे कसं काय एकत्र जुळून आलं? त्याचा कल्प्रिट माझा मित्र दुसरा आहे, विश्वेश म्हणून. ही इज माय क्लासमेट. आम्ही इंजिनिअरिंग मध्ये होतो सोबत. तर विश्वेश वैद्य तो म्युझिक डायरेक्टर आहे आणि त्याचा क्लोज मित्र सागर, जो आपले जे दिग्दर्शक आहे. तर हे दुसऱ्या कुणाला तरी स्टोरी ऐकवायला पुण्यामध्ये आले होते आणि ड्यू टू माय लक तो व्यक्ती त्यांना भेटू नाही शकला त्या टाइम वरती. तर ते असंच मित्र म्हणून मला भेटायला आले. तर त्यांनी ती स्टोरी मला ऐकवली, म्हटली की काहीतरी आपण प्रयोग ट्राय करू. आणि मी थोडंसं एंटरप्रेन्योरशिप मध्ये बिलीव्ह करतो की नवीन नवीन गोष्ट ट्राय केले पाहिजेत. म्हणजे हे सोडून माझे अजून 1-2 बिझनेसेस आहेत. तर म्हटलं लेट्स ट्राय. आणि तसं जुडता 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 माझी एक दुसरी मैत्रीण आहे प्रियंका म्हणून. तर ती थोडं कॉस्ट्युम स्टायलिंग मध्ये करते. तर ऑफकोर्स फ्रॉम इंजिनिअरिंग कॉलेज. तर तिने पण जॉईन केला. ह्यांचा रायटर मला माहित नव्हतं की स्टोरी समीरने लिहिली आहे. तोही आमच्या कॉलेजमधला होता. पण नंतर कळालं की स्टोरी रायटिंग मध्ये सागर, समीर हे सगळे एकत्रच आहेत. तर अननोईंगली ते टीम आमची झाली. असं पहिले प्लॅन नव्हता की अरे आपण एका कॉलेजमधले तर प्लॅन करूयात. ते ऑटोमॅटिकली घडता 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 घडलं टीम. म्हणजे एकंदरीत जे इंजिनियर्स असतात ते फार मल्टी टॅलेंटेड असतात असं म्हणायला काही हरकत नाहीये. नक्कीच. पण मी इंजिनियर नाहीये. ओके. मी 4th इयरला ड्रॉप आउट. बरं. ओके. मला सागर सरांनाच विचारायचंय की सर, कोणत्याही सिनेमाची सगळ्यात मोठी जबाबदारी प्रोड्युसरवर तर असतेच, पण डिरेक्टरवर देखील असते, ती म्हणजे कास्टिंगची. तर तुम्ही कास्टिंग कशा पद्धतीने केले? कारण की आम्ही पोस्टरमध्ये पाहिले सायली आणि ऋषी तर आहेच, याशिवाय गिरीश ओक देखील दिसत आहेत, मला पुष्कर श्रोत्री दिसत आहेत, तगडी स्टारकास्ट बघायला मिळते. तर हे कशी काय सुरुवात केली तुम्ही? म्हणजे खरं सांगायचं झालं तर सायलीला फर्स्ट नरेशन दिलं, मग तिला आवडली. मग नंतर लीड साठी हे करत म्हणजे शोधत होतो. मग ऋषी ला अप्रोच केला. मग ऋषी पण ऑन बोर्ड आला बेसिकली. सो बेसिकली काय की नरेशन देत देत आणि त्या गोष्टी घडल्या, असं काही प्लॅनिंग नव्हतं. एक गोष्ट होती जी गिरीश सरांबद्दल मी 1-2 ठिकाणी पण बोललोय की गिरीश सर माझ्या एक होतं की ह्या रोलला गिरीश सरच पाहिजे. सो कारण का ते त्यांच्या व्यतिरिक्त मला कोणी इमॅजिनच नव्हतं होत. त्याच्यामुळे मग ते मला म्हणजे त्या रोलसाठी गिरीश सर पाहिजे. बाकी तर मी फ्लेक्झिबल तसा होतो. पण द थिंग इज की ऍक्च्युली ही जी स्टारकास्ट जी मिळाली ना मला, ती खूप म्हणजे आता आपण म्हणतो की ऍक्टिंग चांगली करते वगैरे, सगळं चांगलं करतं, पण जी मजा पण आली ना त्यांच्यासोबत, काही काही गोष्टी स्वतः त्यांच्या ऍक्टिंग थ्रू म्हणा किंवा कामा थ्रू म्हणा पण शिकायला मिळाला की अच्छा असं पण म्हणजे फर्स्ट टाइम आपण आपला पिक्चर 70 mm च्या पडद्यावर जेव्हा बघतो, तेव्हा जेव्हा ते जे मेंदूचे तार खुलतात. कारण आतापर्यंत मी जे बघितलं म्हणजे पडद्यावर न आता बघितलं ना, स्वतःचाच पिक्चर आपण जो बनवलाय तो मॉनिटरवर आणि त्याच्यावर, तर तेव्हा समजतं की काय ऍक्टर्सनी काय मेहनत घेऊन काय ऍक्टिंग केली वगैरे. तर आपले पुष्कर श्रोत्री सर आहेत. पुष्कर श्रोत्री सरांसोबत पण खूप अशी मजा करत करत शूट केलंय. तर सरांना पण खूप आवडलेला रोल, तर सरांनी नंदिता मॅमला आवडलेला. तर असं सगळ्या गोष्टी त्या जुळून आल्या. यश डिमले आहेत, कैलाश वाघमारे म्हणून आहे, प्रियदर्शनी आहे, तनिष्का विषय. तर या सगळ्या स्टारकास्ट बेसिकली आम्हाला पहिल्यापासूनच असं मिळत गेल्या आणि ते झालं, जुळलं. बरं. आता तुम्ही सांगितलात अभिनयाविषयी आणि अभिनेत्यांविषयी सांगितलात की खूप तगडी स्टारकास्ट आहे. पण असा कोणता मोमेंट, असा कोणता क्षण की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की त्या अभिनेत्याने अपेक्षेच्या पलीकडे जाऊन काम केलंय? कारण की हा सिनेमा पूर्ण सस्पेन्स थ्रिलरवर पूर्ण आधारित आहे. तर असा कोणता अभिनेता तुम्हाला असं वाटलं काम बघा आता करताना? कसं आहे की डिरेक्टरचे ना सगळे फेवरेट कॅरेक्टर्स असतात. बरोबर. जोपर्यंत ऍक्टर त्या कॅरेक्टरला उतरवत नाही, तोपर्यंत त्याला वाटतं की याच्यात इथे लॅकिंग आहे बाबा, याचं तिथे लॅकिंग आहे. मला असं कुठे वाटलं नाही, माझ्या खरं सांगायचं झालं तर. आणि आय एम जेन्युअनली सेइंग इट. असं नाही की मला कोणाचं काम खूप भारी वाटलं किंवा अशातलं, म्हणजे सगळ्यांचं काम चोख त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं कॅरेक्टर व्यवस्थित प्ले केलं. ऍज लॉंग ऍज
ते आपलं कॅरेक्टर पडद्यावर व्यवस्थित उतरवतायत, जे सिच्युएशन आहे त्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत, मग डायरेक्टरला त्याचा काही प्रॉब्लेम नसतो. आणि सगळ्यांनीच तसं केलंय तर कोणी असा लॅक नाही झाला किंवा अप नाही झाला बेसिकली. सो प्रॉपरली त्यांनी प्रत्येकाने जी मेहनत घेऊन आलेले ते पडद्यावर तुमच्या म्हणजे ते दिसतंय. सो म्हणजे मला तुम्ही खूप पेचात पाडलेलं की मी कोणाचं नाव घेऊ ते कळलं मला. ते या दोघांच्या देखील असं एकमेकांकडे नजरा झाल्या की कोणाचं तुझं ते ऑलमोस्ट आमच्या सगळ्याच ऍक्टर्सच्या सीन्सला जोरात ओरडले कमाल ग्रेट वगैरे, त्याच्यामुळे आणि त्यांच्या अशा ज्या रिॲक्शन्स येतात ना त्याच्याकडनंच खरं तर आपल्याला एक प्रेरणा मिळते आणि की आपण नेक्स्ट सीन देखील ही एक स्टोरी काहीतरी वेगळी ऐकायला मिळते. काय आहे नेमकं? कारण शॉर्ट चालू असताना सिरियस टेक चालू आहे, कट झालेला नाहीये, तो शॉर्टचा मध्ये ऑन माईक स्पीकर बाजूला कुठेतरी आमच्या, ठीक आहे, तो ओढायचो. गॉट इट. चालू शॉर्ट मध्ये. आता जर ऋषी काय ऍक्टिंग करायची तर माझी करून देऊ शकतो. नाही मी सांगितलं, सांगायचं होतं मी सांगितलं. तो स्पीकर असा कानाशी वगैरे असायचा माझ्या, किंवा मागे इथे कुठेतरी असायचा, आणि मी इथे हे करते आणि मला माहितीच नसायचं की इथे स्पीकर आहे, आणि तो साऊंड आला पण सतत येऊन माझ्या मागे स्पीकर ठेवायचा. 2 वेळा तर मी त्या स्पीकरचे वायर काढली. ती एनर्जी जी सेटवर असते ना, ती एनर्जीनुसार माझ्या त्या जेन्युअन रिॲक्शन असतात. असं काही मुद्दामून मी काही त्याच्या बाबतीत हे नाही. आणि ते मी सांगायला हे गेले की त्यामुळे त्यांना सगळ्यांचे सीन आवडले, ते सगळ्या सीनला असे ओरडले, हे मला सांगायचं होतं खरं तर. बरं सायली, आपण तुलाच विचारूया की सिनेमा आता तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यावरनं ते वाटतंय की शूटिंग करताना फार धमाल मस्ती तुम्ही केलेली आहे, जरी सिनेमा वेगळ्या जॉनरचा असला तरी. तर एखादा प्रसंग तुला आठवतोय की शूटिंग करताना की तो कायमस्वरूपी तुझ्या लक्षात राहिला? आता माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील. आणि मी आणि सागर सर जेव्हा समोरासमोर येतो तेव्हा त्यांनाही हे कळतं आणि मलाही हे कळतं की त्यांना कळलंय की आता नाही ओरडायचंय आपल्याला, आता आपण ओरडू नाही शकत. सो ते एक ती त्यांची सवय होती, पण दॅट इज सो स्वीट ऑफ हिम की त्यांनी मला त्रास होतो म्हणून नंतर ती सवय त्यांची कमी केली आणि ओरडणं कमी केलं, निदान माझ्या समोर तरी आय फील. बरं, आपण तुझ्या भूमिकेविषयी मला थोडं सांग की आम्ही पाहिलं ट्रेलर मध्ये, पोस्टर मध्ये देखील थोडंफार दिसतंय एका प्रेग्नेंट लेडीची तू भूमिका साकारते. आव्हानात्मक होतं का ते, आणि तू कशा पद्धतीने स्वतःला तयार केलंस त्यासाठी? नाही, मी काही तयार केलेलं नाही फ्रँकली, आणि एखाद्या भूमिकेबद्दल आपण खूप काही सांगू शकतो कधी कधी, पण अशा काही भूमिका असतात की ज्या बघितल्यानंतरच कळतात. तर भान्वी ही जी भूमिका आहे भान्वीची, ती तुम्हाला पडद्यावर बघितल्यानंतरच उलगडत जाते, कारण ती खरं तर तुझ्या माझ्यातली एक सामान्य घरातली मुलगी आहे, जिचं रोहित नावाच्या एका सामान्य मुलाशी लग्न झालेलं आहे आणि त्यांचा संसार व्यवस्थित चाललेला आहे, आणि ती प्रेग्नेंट आहे. आणि अर्थात प्रेग्नेंट बाईला काय म्हणजे गरोदर महिलेला काय वेदना आणि काय त्रास होतो तो मी काही पूर्णपणे नाही अनुभवला, पण ते अवघडले पण, आणि ते सगळं पोट लावून काम करणं म्हणजे अवघड आहे. आणि इथे आपल्याकडे इतक्या गरोदर स्त्रिया इतकं काम करत असतात दिवस रात्र, त्यांना हॅट्स ऑफच आहे या सगळ्या गोष्टींसाठी. पण काही विशेष कष्ट नाही घेतले मी. इनफॅक्ट काही ऍक्टर म्हणून काही तयारी करावी नाही लागली याची, कारण ते आल्यानंतरच एक अनकम्फर्टेबल झोन होता की त्याच्यामुळे बसताना, उठताना, चालताना आपोआप त्याच्यात एक अवघडलेपणा होता. त्यामुळे ते कॅरेक्टरला खरं तर खूप सपोर्टिंग होतं. या सगळ्या छोटे छोटे एलिमेंट्स कधी कधी तू जे दागिने घालतेस, कधी कधी तू जे कपडे घालतेस, तो बनतो कधी कधी ऑरा. आणि या कॅरेक्टरच्या बाबतीत तसं ते बनलं. ते त्याच्या काय म्हणू आपण, ते पोट लावलेलं असेल, ते कॉस्ट्युम्स असतील, एक पर्स असेल, किंवा घरातलं एक वातावरण असेल, ते त्या कॅरेक्टरच्या खूप सपोर्टिंग होतं. त्यामुळे मला असं फार विशेष काही कष्ट नाही करावे लागले. आणि अर्थात रोहितचं कॅरेक्टर करेक्टली त्याला सपोर्ट करणारं होतं, आणि त्यामुळे जे काही केले ते रिॲक्शन्स आहेत. बरं, ऋषी, जसं सरांनी मगाशी सांगितलं की जशी तगडी स्टारकास्ट आहे आपले, गिरीश सर आहेत, पुष्कर श्रोत्री सर आहेत,
तुझा अनुभव कसा होता एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करतानाचा? मी खरं सांगू तर माझ्या जेवढं काम होतं ना, सायली बरोबर होतं किंवा तनिष्का बरोबर होतं, पुष्कर सर थोडंफार पुष्कर सर बरोबर होतं. तुझी भूमिका नेमकी कशी आहे, म्हणजे आम्हाला ते देखील जाणून घ्यायचंय की तू सायली सोबत आहेस, तिचा एक पार्टनर म्हणून आम्हाला तिथे दिसतोस, पण नेमकी तुझी भूमिका काय तिथे दाखवते? हे बघ, मी खूप काही सांगू शकत नाही कारण मी काही सांगू शकत नाही कारण रोहित जे कॅरेक्टर आहे ना, विथ एव्हरी सीन रोहित बदलून जातो विथ एव्हरी सीन. म्हणजे फिल्म मध्ये असं आहे की सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की नाही, रोहित इज समवन जे बायकोला खूप प्रेम करतो आणि म्हणजे अर्थात प्रेम करतो, पण त्याच्यावर खूप प्रेम आहे, बायकोवर खूप प्रेम आहे आणि सिम्पल आहे आणि असं काहीतरी वाटेल. मग त्यानंतर 2-3 सीन नंतर काहीतरी वेगळं, मग काहीतरी वेगळं. देयर इज अ कंटिन्युअस ट्रान्झिशन इन रोहित. तर खरं सांगू तर ग्रे कॅरेक्टर आहे, आउट अँड आउट ग्रे कॅरेक्टर आहे. वाईट सुरुवात होते, मग ब्लॅक एंड होतं. तर आहे म्हणजे खूप आहे, रोहितचा ग्राफ आहे, म्हणजे चांगला ग्राफ आहे खूप कॅरेक्टरचा. तर मी खूप काही सांगू शकत नाही, पण येस, इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. ओ ग्रेट. आम्हाला नक्कीच बघायला आवडेल, तू कशा पद्धतीने काम केलेस ते जाणून घ्यायला आवडेल. सागर सर, सिनेमाचा जेव्हा पहिला पोस्टर आला समसारा, मुळात सगळ्यांच्याच डोळ्यासमोर एक मोठा असं प्रश्नचिन्ह उभा राहिलंय, समसारा नेमकं काय आहे? संस्कृत शब्द आहे इतपत सगळ्यांना माहितीये, पण नेमका त्याचा अर्थ काय आणि ते सिनेमाच्या रिलेटेड आहे का? हो, हो. सिनेमाच्या रिलेटेडच आहे आणि संसारा हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ जीवन मरणाचे चक्र, द सायकल ऑफ लाईफ अँड डेथ. सो ते त्या आपल्या फिल्मच्या रिलेटेड, प्रॉपर स्टोरीच्या रिलेटेडच आहे. आणि तुम्हाला संसारा याचा अर्थ प्रॉपरली त्याच्यामध्ये, म्हणजे जीवन मरणाचे चक्र का, सायकल ऑफ लाईफ अँड डेथ का, हे पण तुम्हाला जेव्हा फिल्म बघाल तुम्ही, तेव्हा आपोआप कळेल तुम्हाला की व्हाय द संसारा. बरं, तुम्ही जे डिरेक्शन केलेलं आहे, वेगवेगळ्या लोकेशन्सवर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप ग्राफिक्स यूज केलेला आहे, VFX यूज केलेला आहे, त्याविषयी थोडं सांगा. हे कितपत थोडं रिस्की होतं, किती मेहनत घ्यावी लागली, कशा पद्धतीने याचं सगळं नियोजन केलेलं? रिस्की म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की चॅलेंजिंग होतं. आणि काय असतं, तुम्ही जेव्हा असं काहीतरी काम करत असताना तुम्हाला असं काही विचार करायला वेळच मिळत नाही की हे रिस्की आहे किंवा काही आहे. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे ते बरोबर प्रॉपरली झालं पाहिजे. कोणतीही गोष्ट करायची असेल, आणि डेडलाईन म्हणा किंवा कोणतीही गोष्ट म्हणा, तर तसं काही रिस्की किंवा हे म्हणजे तसं काही विचार आलेच नाही. पण ऑफकोर्स हेवी VFX फिल्म म्हटली म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे की माझ्या डोक्यात क्लिअरली पाहिजे की ते जे एग तुम्हाला दिसतंय ते एग असंच दिसेल. मी त्याला कसंही काहीतरी वेगळं दाखवून दिलं आणि त्याचा इम्पॅक्ट जर प्रेक्षकांवर वेगळा झाला की काय हे कसं दाखवलंय, काय दाखवलं, तर ते व्यवस्थित एक्सप्लेन करणं VFX वाल्याला पण. त्याच्यानंतर जे काही क्रिएचर आहे फिल्म मध्ये, तर ते क्रिएचर असं दिसेल, त्याचे काही रेफरन्सेस म्हणा, ते म्हणा, त्यांना व्यवस्थित ते दाखवणं म्हणा. तर हे चॅलेंजिंग होतं की त्यांच्यापर्यंत ते नीट पोहोचलंय की नाही पोहोचलंय. सो ते चॅलेंजिंग होतं. बाकी काही काही गोष्टी ज्या होत्या त्या क्लिअर होत्या. बरोबर. आणि आता जसं आपण म्हणतो की सिनेमामध्ये ग्राफिक्स, VFX, कलाकारांची ऍक्टिंग सगळ्यात महत्वाच्या असतात, पण त्याप्रमाणे संगीत देखील तितकंच महत्वाचं असतं, म्युझिक. तर ते जे म्युझिक आहे, तुम्ही आपलं जे आध्यात्मिक दृष्ट्या जे म्युझिक असतं, थोडं क्लासिकल वे, तशा पद्धतीनेच ठेवलेलं आहे का त्याला देखील तुम्ही एक वेस्टर्न थीम, वेस्टर्न वळण दिलेलं आहे? तसं काहीतरी केलं आहे थोडंसं वेस्टर्न थीम असं म्हणण्यापेक्षा आपलं म्हणजे मराठी अगेन बरोबर बोलले की क्लासिकल ठेवून सुद्धा त्याच्यामध्ये व्हरायटीज ऑफ म्युझिक कसं दाखवता येईल. सो 2 सॉंग्स आहेत, ते 2 सॉंग्स मध्ये आम्ही तोच प्रयत्न केलाय की त्यातल्या त्यात त्यांना एकदम वेगळ्या प्रकारे कसं प्रेझेंटेशन करता येईल संगीतमध्ये. बरं, पुष्कर सर, जसं आपण मगाशीच म्हणालात की खूप वेगळ्या जॉनरचा सिनेमा आहे, प्रेक्षकांकडनं जे तुम्हाला प्रतिक्रिया येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही किती तयार आहात? काय वाटतं, कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल तुम्हाला? मी खूप जास्त एक्साइटेड ऍक्च्युली 20 जून साठी, कारण की असा चित्रपट मराठी इंडस्ट्रीमध्ये आला नाहीये जो आपण हेवी VFX शब्द वापरतोय. त्याला मी थोडस अजून सांगेल की हेवी VFX विथ फर्स्ट मराठी क्रिएचर फिल्म. तर ते बघून लोकांचे रिएक्शन असे असणार आहे, अरे एक
काय बघून आलो मी, एवढं भारी, असे रिएक्शन्स एक्सपेक्टेड आहेत. आणि जेन्युनली असे रिएक्शन्स येतील, कारण की तो तेवढा भारी बनलाय. आता आम्ही बघितलं ना, आम्ही तर खूप वेळा बघितलं, मी म्हणा, डिरेक्टरनी म्हणा, तर ते आम्ही नेहमी बघतो, तर आम्हाला सेम रिएक्शन येतात, यार ये बहुत अच्छा बना लिया यार, देखते देखते बन गया. असं नाही, आणि खरं सांगायचं झालं तर आपण म्हणतो स्वतःचं बाळ आपल्याला खूप आवडतं, हे तर आपल्याला बाळ आपल्याला आवडेलच, पण खरोखर त्याच्यामध्ये एक मेहनत तर आहेच, पण एक जी व्हरायटी ऑफ स्टोरी टेलिंग आहे आणि ते आहे ना, ते थोडा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सो तो होप लोकांना खूप म्हणजे नक्कीच आवडेल, कारण की मराठी लोकांना वेगळा कॉन्टेंट बघायला खूप आवडतं आणि हा एक वेगळ्या जॉनरचा मूवी आहे, वेगळी कन्सेप्ट बघायला मिळणार आहे, त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना देखील आवडेल. मला सायली तुला विचारायचंय, आजवर तुला आम्ही वेगवेगळ्या सिनेमांमध्ये पाहिलंय, कॉमेडी करताना देखील पाहिलंय, प्रेमाचं तुझा आणि ऋषीला एकत्र प्रेम करताना देखील पाहिलेलं आहे, पण हा सिनेमा थोडा वेगळा आहे. तर जेव्हा पोस्टर पाहिलं त्यावेळेस खूप प्रश्न उभे राहिलेले की थरारक आहे, हॉरर आहे, कशा पद्धतीचा सिनेमा आहे काहीच कळत नव्हतं. तर तू काय सांगशील या सिनेमाविषयी आणखीन? मी तुम्हाला ते पोस्टरवर दिसताना जे प्रश्नार्थक चेहरे दिसतात तसाच हा सिनेमा आहे खरं तर, की खूप काल्पनिक आहे, पण कॅरेक्टर्स खूप रिअल आहेत आणि बेसिकली काय म्हणू आपण, एक सागर सरांच्या कल्पनेतून आलेला हा सिनेमा आहे. पण तरी आपल्या आयुष्यात जर अशी कधी गोष्ट घडली, आता ती गोष्ट पण मला असं स्पष्ट सांगता येत नाहीये. लाईफला थोडं रिलेट करते का? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. ही पूर्णपणे काल्पनिक आहे. पण जर उद्या असा विचार करायचा झाला, जर त्यांनी जी गोष्ट सांगितली आम्हाला, तर त्याच्यात आम्ही असा विचार करायचा झाला की असं जर घडलं तर ती क्युरिओसिटी जी आहे ना, ती आमच्या चेहऱ्यावर आहे त्या पोस्टरमध्ये. तुम्ही जर बघाल तर आमच्या दोघांचेही चेहरे असेच आहेत की ते एक प्रश्नार्थक आहे. आणि तसाच तो सिनेमा आहे की ते जे गूढ आहे, जन्म मृत्यू आणि या सगळ्या हे जे चक्रव्यूह आहे त्याचं जे गूढ आहे, ते प्रश्न आपल्याला जर खऱ्या आयुष्यात पडले तर काय होईल हे सुद्धा आपण रिलेट करू शकतो करायला गेलं तर. पण असं नाही म्हणणार मी की रिलेटेबल गोष्ट आहे. काल्पनिक आहे, ही त्यांची कल्पना आहे, ही त्यांच्या कल्पनासृष्टीतून निर्माण झालेली कलाकृती आहे, त्याच्यातले आम्ही कॅरेक्टर्स आहोत. त्याच्यामुळे त्या सिनेमाकडे आम्हीही तसंच बघतो की एक आपण पुस्तक वाचतो, गोष्टींची पुस्तकं वाचतो, तर त्या गोष्टींच्या पुस्तकांमधले कॅरेक्टर्स वाचताना आपण कसं रिलेट करण्याचा प्रयत्न करतो तसं येते. बरं, पण आता बऱ्याच वर्षानंतर तू आणि ऋषी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत, तर तुला शूटिंगचा जो पहिला दिवस आठवतोय का? म्हणजे त्या मालिकेचा आणि ह्या सिनेमाच्या शूटिंगचा पहिला दिवस, असं काही साम्य असं वाटलं का, किंवा सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असं काही क्षण त्यावेळेस वाटले का तुला? आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा आमचं कायदे परदेश बद्दल काहीतरी एक बोलणं होतं किंवा काहीतरी आम्हाला आठवण येते, किंवा समीर खांडेकर किंवा वेणू आमचा बरोबर जो मित्र होता आमचा, किंवा शुभांगी गोखले मॅडम असतील आणि मोहन जोशी सर असतील, कोणाबद्दल तरी काहीतरी विषय निघतो आणि आम्ही बोलतो. सर त्यामुळे मला असं वाटतं की तशी आमच्यात गप्पा होत होत्या. आणि आता या सिनेमाच्या दरम्यान पण आम्हाला असं एक दोनदा मध्ये तेच मी आठवायचा प्रयत्न करते. फर्स्ट डे आपण इथे गाडीतला आमचा सिक्वेन्स केला. नाही, गाडीतला आमचा एक नवरा बायकोतल्या केमिस्ट्रीचा एक बेसिक एक सीन होता, तर तो आम्ही केला होता. त्याच्याने थोडस फील झालं कायदिया परदेश सारखं, कारण बऱ्यापैकी तो एक केमिस्ट्री वाला सीन होता, त्याच्यामुळे थोडस आठवण आली. डेफिनेटली आठवण येते, पण ठीक आहे, आता आपल्याला मूव्ह ऑन करायला पाहिजे आणि आपण ग्रो पण व्हायला पाहिजे. जशा जशा गोष्टी वेगळ्या होतात तसं त्या ठिकाणची, त्या प्रोजेक्ट मधली आठवण आपली बनवायला पाहिजे आपण. सो आम्ही या प्रोजेक्टच्या वेगळ्या आठवणी बनवतोय. नक्कीच. ऋषी, मगाशी तू तुझ्या भूमिकेविषयी आम्हाला पूर्ण नाही सांगितलंस, पण अगदी थोडक्यात काहीतरी सांगितलंस, त्यावरून मला तो प्रश्न सुचला की हा जो चक्रव्यूह आहे जन्म आणि मृत्यूचा, यामध्ये नायक कोण आहे, विलन कोण आहे, हे तर तू सांगू शकशीलच. ती नायिका आहे. हा, मी नायक विचारलं, नायक आणि विलन हे दोन कोण आहेत? म्हणजे नायिका
म्हणजे नायक आहे, ती नायक आहे. ती नायक. ती खलनायिका नाहीये फक्त एवढं. बरं बरं. विलन नाही, विलन नाही. पण विलन नाहीये. हा विलन बरं. मला वाटतं की कोणीच नाहीये तसं. म्हणजे सगळे कॅरेक्टर्स ग्रे आहे. सगळे कॅरेक्टर्स ग्रे आहे. एक भानवी कॅरेक्टर सोडलं तर मला वाटतं सगळे कॅरेक्टर्स मध्ये एक ग्रे शेड आहे. तर असं खलनायक नाहीये कोणी, पण नायक आहे. नायक आहे. हा नायक, ओके. नायक नायिका सगळे नायिका. सगळं बरं, तीच चालेल. आहे. बघूया आपण खलनायक नक्कीच असणार. कोण असणार आता आम्हाला सिनेमा बघितल्यावरच कळणार. सर हसले म्हणजे नक्की सर काहीतरी सांगणार आहे. सर काय म्हणताय? हो हो नक्की. तुम्ही ते सिनेमा मध्ये आणि म्हणजे बरोबर आहे की नायक म्हणजे आपला खलनायकचा विषय निघाला म्हणून सांगतो की ते तुम्ही ठरवा की काय तुम्हाला वाटतं, कोणता खलनायक तुम्हाला ठरवायचं. मी भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत, आता ते तुम्हाला ठरवायचं. बर, मला सरांना विचारायचं आहे, तुमच्या कल्पनेतनं आलेली संपूर्ण कथा आहे, तर तुमचा मिथ्स वर विश्वास आहे का? म्हणजे मिथ्स, मायथॉलॉजी मायथॉलॉजी. म्हणजे आपण गोष्टी ऐकतो ना, मिथ्सवर विश्वास म्हणण्यापेक्षा आता बघ, आपण काही मायथॉलॉजी ऐकलेली आहे, शेवटी आपण काही की हे झालंय की नाही झालंय हे तर काही बघितलं नाही, पण शेवटी ऐकतो तर ती गोष्टी रिप्रेझेंट करण्याचा माझा विश्वास तुम्ही असं म्हणू शकता की वाचण्यापुरता विश्वास आहे. रिअल लाईफ मध्ये मला तशा गोष्टी नाही दिसल्या, त्याच्यामुळे विश्वास नाहीये. रिअल लाईफ मध्ये त्या गोष्टी दिसायला लागल्या मला की मग मला माझा विश्वास बसेल, पण वाचण्यापुरता विश्वास आहे की बाबा वाचण्यापुरता आहे. बरं, मला हा प्रश्न सगळ्यांनाच विचारायचा. पुष्कर सर, तुम्हाला काय, तुमचा विश्वास आहे की नाही? काय झालं आता ना की मायथॉलॉजिकल गोष्टी रिअलिटी मध्ये जे सांगतात, म्हणजे जे आपण खूप ऐकत आलोय त्याच्यावरती माझा विश्वास आहे. पण आजकाल काही बोलून अरे ही मायथॉलॉजी होती, त्याच्यावर माझा विश्वास नाहीये. म्हणजे मॅनमेड मायथॉलॉजिकल गोष्टींवरती माझा विश्वास नाही. बरं, आणि ऋषी तुझा? तसंच काहीतरी आहे की मायथॉलॉजी म्हणजे मला खूप आवडते मायथॉलॉजी ऑनेस्टली, कारण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आपली मायथॉलॉजी तर इट इज प्रॉब्ली द मोस्ट इंटरेस्टिंग मायथॉलॉजी एनिवेअर. तर मला खूप आवडते, पण विश्वास आहे की नाही मला वाटतं की थोडी गोष्टी अशी आहे मायथॉलॉजी म्हणजे ज्याच्यावर मी विश्वास करू शकतो, काही गोष्टी अशी आहे की ज्याच्यावर विश्वास नाही करू शकत. तर असं मिक्स्ड आहे, मिक्स्ड बॅग. मी थोडंसं मिक्स बॅग आहे या बाबतीत, थोडंसं मिक्स बॅग झालो आहे. बरं बरं, सायली, तुझा देखील विश्वास आहे की नाही सांगच, पण त्याशिवाय भास आणि आभास कधी तुला झालेले आहेत का? अरे बापरे, हे तर वेगळंच आलंय. पण मायथॉलॉजी आणि याच्यावर सांगते मी. मायथॉलॉजी आणि हिस्ट्री मधला बेसिक फरक आपल्याला कळला पाहिजे, आय गेस. सो मायथॉलॉजी ही दंतकथा आहे आणि हिस्ट्री ही घडून गेलेली खरी गोष्ट आहे. बरोबर. सो हिस्ट्रीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. मायथॉलॉजी इज ह्या दंतकथा आहेत, त्या कथा आहेत आणि त्या आपण कथा म्हणूनच ऐकल्या पाहिजे. बरोबर. सो हे जे काही आम्ही क्रिएट, ही काल्पनिकच आहे आणि ही मायथॉलॉजीचा पण याला आधार नाहीये, फ्रँकली स्पीकिंग. क्रिएटेड ही काल्पनिक एक सूर असुर ही हा एक फक्त बेस आहे याला, पण अदरवाईज संपूर्ण कथा ही सागर सरांच्या कल्पनेतून आलेली आहे. याला सुद्धा मायथॉलॉजीचा तसा आधार नाहीये. भास आणि आभासाबद्दल, आणि भास आणि आभास म्हणजे आम्हाला खास करून सेट वरचे पण सांग, तुला असं कधी जाणवले का, किंवा अशा पद्धतीने सिनेमा शूट करताना? नाही, मला कधी झाला भास का? तुम्ही काय सांगितलं का? सस्पेन्सचा असा एक मूवी होता. नाही, हे सस्पेन्स आणि हे असं नाहीये. ही अगेन परत तेच होतंय की ही कल्पनेतून आलेली कथा आहे आणि एक वेगळं काल्पनिक जग तयार केलेलं आहे, ज्याच्यात घडणाऱ्या गोष्टी खरं तर दाखवल्या जात आहेत. तर याच्यात काही थ्रिलर आणि सस्पेन्स तसा काही नाहीये, त्यामुळे असं काही मला भास नाही झालाय. थ्रिलर म्हणू शकतो, पण सस्पेन्स भास होण्यासारखं काही नाही या सिनेमात मला. नाही. बरं, भास आभास तुला तरी नाही. त्याच्या आधी झालेत, पण ते या सिनेमाशी रिलेटेड नाही. कधी नाही, ठीक आहे, चालेल. त्या व्यतिरिक्त असेल तर मी राजस्थानला शूट करायला गेले होते माझ्या एका सिरियलचं, तुम्हाला पता होगा शायद. तर राजस्थानला शूटला गेले होते आणि तिथे एका मोठ्या हवेलीचा हॉटेलमध्ये रूपांतर केलं होतं आणि तिथे आम्हाला सगळ्यांना
सांगितलं होतं आणि ऍक्टर्स मी म्हटलं नाही ना मी एकटी राहणार वगैरे. त्यांनी मग तिथे एक रूम नव्हती त्या याच्यात, ते सगळे जिथे होते तिथे रूम नव्हती. मग त्यांनी मला त्या हवेलीच्या दुसऱ्या बाजूला रूम दिली आणि मी फार एकदम एक जोरात की मला एकटीला राहायचं वगैरे. मी गेले त्या रूम मध्ये. त्यांनी रात्री 1:30 वाजता वगैरे चेंज केली मी रूम. रात्री 1-1:30 वाजता त्यांनी मला रूम मध्ये सोडलं, दार उघडून दिलं. त्या दाराला लॉक नाही. दार उघडल्या आतमध्ये एक तर ह्यूज रूम, 2-2 AC. त्यानंतर मी खिडकीचा असा पडदा होता ना, पडदा बाजूला केला आणि बाहेरून काळं कापड लावलं होतं खिडकीला. तिथेच मी एक तर गार. त्याच्यानंतर मी बेडवर बसले मध्यभागी अशी आणि मी माझे दोन्ही फोन काढले. माझ्याकडे एक एक्स्ट्रा एक नंबर असतो इमर्जन्सी घरच्यांसाठी. दोन्ही नंबर काढले, दोन्ही नो सर्व्हिस. आता मी कोणाला फोन करू? धडधड धडधड. मग या अशा इथे बेडवर जर मी बसले, इथे ती काळं कापड लावलेली खिडकी, इकडे मी गेले, इकडे 2 खिडक्या होत्या थोड्या थोड्या अंतराने. एक खिडकी उघडून बाहेर बघितलं तर एक मोठा पॅसेज आणि एका राणीचं एवढं मोठं चित्र होतं. चल 10 फूट असेल. खूप मोठं पेंटिंग होतं. नाही लगेच बंद केलं. दुसऱ्या खिडकीत गेले, त्याच्यातूनही तीच दिसत होती. त्याच्यानंतर मी दाराच्या इकडे गेले. एक तर त्या दाराला कडी नाही, लॉक नाही, काही नाही. आणि त्यांनी बाहेरून एवढं टाळं लावलेलं त्याला आधी जेव्हा मी गेले तेव्हा. त्याच्यानंतर मी दार उघडलं तर समोर एक रूम होती आणि त्याच्या बाजूला अशी एल शेप मध्ये दुसरी रूम होती. दोन्ही याला टाळे एवढे मोठे कुलप लावली होती आणि ज्याच्यावर लाल शिक्के मारले होते. आता ते बॅन केले असतील, आय डोंट नो व्हाय. मग मी डावीकडे बघितलं, लांबवर बघितलं, ते पेंटिंग दिसतच होतं मला. ते सगळीकडनं दिसायचं. आणि तिथून बघितलं तर त्या फ्लोअरला फक्त एकमेव रूम होती. बापरे, मला इतकी भीती वाटली. मी नंतर फोन नाही लागत कोणाचा, काही नाही. मी खाली जाऊन उतरले. मी तसंच दार उघडं ठेवून मी खाली उतरले आणि त्यांना आवाज दिले. खाली गेल्यावर थोडंसं नेटवर्क आलं. मग मी त्यांना फोन केले की मला नाही माहिती, मला कुठेही टाका, इथे मी नाही राहू शकत. माझं सगळं एकटं राहण्याची हिंमतच गेली. सगळा जो काही माझ होता तो सगळा एका सेकंदात गेला. नाही एकटं राहायचं. मग एका अपार्टमेंट मध्ये शिफ्ट केलं जिथे हेअर मेकअप आणि अशी सगळी टीम राहत होती. पण तुम्ही कसं राहणार, तुम्ही सगळे एकत्रच राहत. म्हटलं मी राहीन, आता मी सगळ्यांबरोबर राहीन. मग ते शिफ्ट झाले. दुसऱ्या दिवशी मला प्रचंड ताप आला. प्रचंड ताप. हे सगळं रात्री 3 वाजता शिफ्ट केलं मी, 2:30-3 वाजता. दुसऱ्या दिवशी मला प्रचंड ताप आला, त्यामुळे मी शूट नाही करू शकले. आता तो कशामुळे घाबरून आला असेल मला माहिती नाही, आता याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा. नंतर मला दुसऱ्या दिवशी जेव्हा ताप होता तेव्हा या सगळ्यांकडनं कळलं की तिथल्या त्या राजाची ती हवेली होती आणि त्याचं कन्व्हर्जन झालं होतं त्या हॉटेलमध्ये आणि ती त्या राजाची रूम होती. दार उघडल्या एवढूसा 1 फुटाचा एवढासा फोटो होता त्या राजाचा तिकडे आणि राणीचा इतका मोठा होता. त्याच्या सगळ्या ह्याच्यात त्या राणीचा फोटो दिसायचा. कारण ती त्या राजाची रूम होती आणि त्याच्यामुळे त्याला लॉक पण नाहीयेत. तिथे तुला तो भास झाला असा? भास काय माझा आता मला माहिती नाही, कदाचित ते इतक्या आपण गोष्टी ऐकतो राजस्थानच्या हवेली आणि या सगळ्याच्या, तर कदाचित मला तिकडे गेल्यापासूनच माझ्या डोक्यात असेल कदाचित. आय डोंट नो. आता पुन्हा जाशील कधी त्या हवेलीमध्ये? जाईन मी, अजूनही जाईन मी. एकटी नाही जाणार आता. इथे सगळी हिंमत आहे माझी, तिकडे गेल्यावर बघू. पण त्यांनी पण तुला रूम दिली ते एकदम त्या राजाचीच दिली. इतक्या रूम, ती एकच रूम अवेलेबल होती आणि त्या फ्लोअरला ती एकच रूम होती. बाकीच्या सगळ्यांच्या रूम खालच्या फ्लोअरला होत्या, म्हणून मला पळत खाली जावं लागलं. नाही खरंय. सागर सर, मला तुमच्याकडे यायचं. आपण थोडं संसाराविषयी बोलूया आता. जसं तुम्ही मगाशी मला सांगितलं की तुम्ही प्रत्येकाला नरेशन केलं, पण ही जी पात्र आहेत, प्रत्येक पात्र एक वेगवेगळी कथा सांगते. सायलीचं पात्र वेगळं आहे, गिरीश सरांचं पात्र वेगळं आहे, ऋषीचं पात्र एक वेगळं आहे. सगळ्यांना जेव्हा तुम्ही नरेशन देत होता, पात्राविषयी सांगत होता, त्यावेळेस अशी कोणती विशिष्ट पद्धत तुम्ही अवलंबलीत का? नाही, म्हणजे नरेशन करताना विशिष्ट पद्धत म्हणजे माझं नरेशनच्या वेळेस मी फक्त एवढंच बोलतो ऍक्टर्स म्हणा, नंदिता मॅम आणि त्यांना सगळ्यांनाच, की मला उभं राहून नरेशन द्यावं लागतं. तर असं काही पद्धत असं काही नाही, असं वेगळी पद्धत असं नाही. कॅरेक्टरचा आर्क सांगितला त्यांना, जे त्यांचं पात्र आहे त्याचा आर्क त्यांना सांगितला मी, आणि ज्यांना म्हणजे प्रॉपरली जो कशी फिल्म जाते ते सांगितलं.
आणि कास्टिंग तशी त्या टाईपची कास्टिंग केली. नक्कीच. पुष्कर सर, सध्या आपण बघतोय की मराठी इंडस्ट्रीमध्ये तर एकापेक्षा एक सिनेमे येतच आहेत, पण हा जो सिनेमा आहे, तुम्हाला असं का वाटलं की हिंदी नाही किंवा साऊथ इंडस्ट्रीमध्ये न जाता मराठी इंडस्ट्रीकडेच वळावं आणि अशा पद्धतीचा, अशा जॉनरचा सिनेमा मराठी इंडस्ट्रीमध्ये आणावा? कारण की हा प्रयत्न केला नव्हता पहिले कधी, आणि ऍक्च्युली मराठी इंडस्ट्रीमध्ये असे सिनेमे आले पाहिजे. ते नक्कीच मराठी इंडस्ट्रीला थोडा अजून एक वरच्या लेवलला घेऊन जातील, म्हणून आम्ही तो प्रयत्न केला. सुरुवात झाली तेव्हा म्हणजे फ्रँकली स्पीकिंग आम्हाला माहित पण नव्हतं मला की आपण एवढं VFX करणार आहोत, आपण एवढे मोठे मोठे कास्ट घेणार आहोत. म्हणजे स्टार्टिंग खूप वेगळी होती की असेच मित्र आले, बोललो करू करू करू, पण आज खरंच असं वाटतंय की मराठीमध्ये असे प्रयत्न झाले पाहिजेत आणि असे चित्रपट येतील तर लोक नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघतील, कारण की ह्याचा एक्सपिरियन्स थिएटरमध्ये जाऊन बघूनच येणार आहे. टीव्ही वरती, OTT वरती नक्कीच बघू शकता, पण थिएटरचा एक्सपिरियन्स तुम्हाला थिएटरमध्येच मिळणार. खरंच आहे. जाता जाता तुम्हा सगळ्यांना एक शेवटचा प्रश्न, की संसारा हा सिनेमा प्रत्येक प्रेक्षकाने का बघावा असं तुम्हाला वाटतं? सांग तू एकदा स्टार्ट कर. विषय वेगळा आहे सर्वात आधी, आणि खरं जसं तो बोलला की जो एक्सपिरियन्स आपण मिस आउट करून टाकतो बऱ्याच वेळेस आपण ना, नंतर बघतो टीव्हीवर आणि असं वाटतं की यार याला थिएटरमध्ये बघितला पाहिजे. तर त्यासाठी मी म्हणेल की प्रेक्षकांनी तो मिस आउट नाही केला पाहिजे. आणि बाकी स्टारकास्ट जी आहे तर त्यांना बघायला तर आलंच पाहिजे यार. एवढं तुम्ही प्रेम करता त्यांना बाहेर, मग आता थिएटरमध्ये पण केलंच पाहिजे. नक्कीच नक्कीच. ऋषी, तू काय सांगशील? खूप खूप वेगळा प्रोजेक्ट आहे आणि मला असं वाटतंय की मराठी इंडस्ट्रीमध्ये तसंही खूप वेगळे वेगळे प्रयत्न होतात, पण मोर द मेरियर तसं 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 आहे. म्हणजे मराठी प्रेक्षकांना सुद्धा सगळे ऑप्शन अवेलेबल असायला पाहिजे, राईट? तर दिस इज वन ऑफ द ऑप्शन जे अजूनही केलेलं नाही, अजून व्हायला पाहिजे. तर जर तुम्ही या फिल्मला सपोर्ट केलं तर इनडायरेक्टली यू आर सपोर्टिंग द मराठी इंडस्ट्री. तर प्लीज कम, प्लीज वॉच द फिल्म. नक्कीच. सायली, तू काय सांगशील, अशा प्रेक्षकांनी हा सिनेमा का बघावा? काय नाही, तुम्हाला आवडेल हा सिनेमा पहिली गोष्ट तर, कारण एक छान गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी प्रामाणिकपणे एक काल्पनिक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कम्प्लिटली एंटरटेनिंग आहे. एंटरटेनिंग म्हणजे कॉमेडी सीन्स आहेत किंवा कॉमेडी सिक्वेन्स आहेत किंवा गाणी आहेत किंवा असं कमर्शियलाइज्ड अशा गोष्टी आहेत असं नाही म्हणणं, पण मनोरंजनाचं माध्यम म्हणून आपण सिनेमा आणि या सगळ्या गोष्टींकडे बघतो. तर त्याच दृष्टीने हा सिनेमा केलेला आहे की आपण एवढे काय म्हणू, आपण इतके अॅनिमेटेड किंवा इतके आपण VFX असलेले सिनेमे इतर भाषांमधले आणि इंग्लिश आणि हिंदी बघतो, तसंच हा सिनेमा आम्ही केलेला आहे. हा फक्त आपल्या लोकांसाठी मराठीत केलाय आम्ही आणि हा प्रयत्न केलाय तसा. सो ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केलेला आहे. ती गोष्ट ऐकण्यासाठी यावं, बाकी काय. वाव, नक्कीच आम्ही सगळेजण नक्कीच जाऊ सिनेमागृहामध्ये. 20 जूनला हा सिनेमा येतोय आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या चित्रपटगृहांमध्ये हा प्रदर्शित होणार आहे. आम्ही नक्कीच जाऊ आणि सिनेमा पाहू. तुम्हा सगळ्यांसोबत गप्पा मारून खूप धमाल आली, मजा आली आणि संसाराच्या सेटवर तुम्ही काय धमाल मस्ती केली आहे, कशा पद्धतीने काम केलंय हे जाणून घेतलंय. खूप धमाल आली. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.